आजची मिसा ख्रिस्तवासी तोमास फल्काओ, ख्रिस्तवासी पोषण कुटिनो यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. जेरी कुशेर यांच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण केली जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपला सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रभू येशू ख्रिस्तासाठी जीवनामध्ये अपमान, छळ आणि तिरस्कार सहन केल्यानंतर सार्वकालिक जीवनाच्या वेळी जो न्यायनिवाडा होणार आहे त्यावेळेला आत्मविश्वास वाढणार आहे असं संत जस्टिन सदोदित म्हणत असत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे संत पोशियन आणि संत हिपोलिटिस ज्याने छळ, अपमान सहन केला आणि आपलं संपूर्ण जीवन ख्रिस्तासाठी समर्पित केलं आणि क्षमेचं दान दिलं, अशा संतांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. कालच्या दिवशी आपण समेटाविषयी मननचिंतन केलं. आजची उपासना आपल्याला क्षमा करण्याविषयी आव्हान करत आहे, त्याच्यावर आपण चिंतन करीत आहोत. या चिंतन करीत असताना त्याला कृतीची जोड देण्यासाठी प्रभू परमेश्वराने आपल्याला स्पर्श करावा म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. आपल्या पापांची आठवण करून परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभु राया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे मुझे पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक मुचा तो या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व
समर्थ प्रभु परमेश्वर दया दाहुनी क्षमा करो अनपणाला शाश्वत जीवन दयाकडूनी मिळत राहो तहतास्तु. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तुझी मुलं बनवले. तुला बाप ह्या नावाने हाक मारण्यास आम्हाला धैर्य दे. तुझ्या पवित्र आत्म्यास आम्हामध्ये कायम ठेव व तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. एहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्र, तू फितुरी घराण्यात राहत आहेस. त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकत नाही, कारण ते फितुरी घराण्यातले आहेत. ह्याकरिता हे मानवपुत्र, तू देशांतर करण्यासाठी लागणारी सामुग्री सिद्ध कर आणि भर दिवसा त्यांच्या देखत निघून जा. त्यांच्या देखत आपले ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जा. न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल. ते तर बंडखोर घराण्यातले आहेत. देशांतरासाठी जाताना सामुग्री बाहेर काढतात, तसे तू भर दिवसा त्यांच्या देखत आपले सामान सुमान बाहेर काढ आणि देशांतरासाठी निघतात तसा संध्याकाळी त्यांच्या देखत निघून जा. त्यांच्या देखत ताटाला आरपार भोग पाड आणि त्यातून आपले सामान सुमान ने. त्यांच्या देखत ते खांद्यावर घे आणि अंधार पडला म्हणजे ते घेऊन जा. तू आपले मुख झाक म्हणजे भूमी तुला दिसणार नाही, कारण मी तुला इस्रायल घराण्याला चिन्हावत नेमले आहे. मला आज्ञा झाली तसे मी केले. देशांतराला लागणारी सामुग्री नेतात तसे मी भर दिवसा आपले सामान सुमान बाहेर काढले आणि संध्याकाळी मी ताटाला आरपार भोग पाडले. अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले आणि त्यांच्या देखत ते मी खांद्यावर घेतले. सकाळी परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, मानवपुत्र, तू काय करतोस असे तुला त्या इस्रायल घराण्याने, फितुरी घराण्याने म्हटले ना. त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की हे देववचन यरूशलेममधील अधिपतींना आणि ज्या इस्रायल घराण्यातले ते आहेत त्या सर्व घराण्याला लागू आहे. असे म्हण की, मी तुम्हाला चिन्हवत आहे. मी त्यांना करून दाखवले तसेच त्यांना घडेल. ते हद्दपार होतील, बंदिवासात जातील. त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांद्यावर सामान घेऊन निघून जाईल. तो तट फोडून त्यातून बाहेर जाईल. तो आपले मुख झाकील म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमी दिसणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. देवाची कृत्ये कधीही विसरू नका. देवाची कृत्ये कधी विसरू नका. त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली आणि त्याच्या विरुद्ध बंड केले. त्यांनी त्याचे निर्बंध पाळले नाहीत. आपल्या पूर्वजाप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले.
फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले. प्रतिसाद. देवाची कृत्ये कधी विसरू नका. त्याने आपल्या उच्च स्थानामुळे त्याला राग आणला. हे पाहून देव कोपला. त्याने इस्रायलचे नावच टाकून दिले. प्रतिसाद. देवाची कृत्ये कधी विसरू नका. त्याने आपल्या बळाचा पाढाव होऊन दिला आणि आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले. त्याने आपले लोक तरवारीच्या हवाली केले. आपल्या वतनावर तो रुष्ट झाला. प्रतिसाद. देवाची कृत्ये कधीही विसरू नका. जयघोष. हालेलुया प्रभुला. हालेलुया प्रभुला. हालेलुया. हालेलुया. हालेलुया प्रभुला. तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन. हालेलुया प्रभुला. हालेलुया प्रभुला. हालेलुया. हालेलुया. हालेलुया प्रभुला. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असं मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखं आहे. त्या राजाला आपल्या दासाकडून हिशोब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी शकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो, त्याची बायको आणि मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला वागून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले आणि त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 शकेल येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याने त्याचे ऐकले ऐकता तो गेला आणि ते फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्याने येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्याच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गांतील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील. मग ते हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलेहून निघून यॉर्दनीच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान.
हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर स्वर्गांतील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनीनो, बायबलमधील सर्वात उपचार पद्धती व महान संदेश म्हणजे शत्रूंना क्षमा करणे होय. क्षमा न करणारी व्यक्ती मात्र अंतःकरणात सुडाने पेटलेली असते. एकदा मनुष्य सुडाने पेटला की तो स्वतःचा नाश करतो, स्वतःला खड्ड्यात लोटून घेत असतो. सूड भावना हे एक विष आहे. ते माणसाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भिनलं की मनुष्य देवापासून, स्वतःपासून आणि इतरापासून दूर जात असतो आणि त्याचा परिणाम, वाईट परिणाम त्या माणसाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की मौना ते सत्य आहे. क्षमादान आणि आजारमुक्ती याचा निकटचा संबंध आहे. आणि म्हणूनच प्रभू येशूकडे ज्या ज्या आजारी माणसांना लोकांनी आणलं, त्या आजारी माणसाला प्रथम त्याने आजार बरा केला नाही, तर त्याच्या पापांची क्षमा केली आणि नंतर आजार बरा केला. असंच एक उदाहरण मी आपणापुढे ठेवत आहे. एक बाई किडनीच्या आजारानं त्रस्त झालेली होती. देवाकडे प्रार्थना आणि औषधोपचार करून तिला काही फरक पडला नाही. डॉक्टरांनी चांगल्यात चांगलं औषध तिच्यावर केलेलं होतं, परंतु तिला काही फरक पडला नाही. ती दिवसेंदिवस तिची तब्येत खालावू लागली. तेव्हा डॉक्टर तिला येऊन भेटले. ते ख्रिस्ती होते. ते रोज बायबल वाचत असत. डॉक्टरने तिला विचारलं, बाई, तुझ्या मनामध्ये कोणाविषयी सूड भावना आहे का, राग आहे का, द्वेष आहे का? तेव्हा ती बोलू लागली, माझ्या नवऱ्याविषयी. माझा नवरा व्यसन करतो आणि या व्यसनामुळे आमचा संसार आणि मुलं उघड्यावर पडलेली आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाई, तुझ्या नवऱ्याला तू क्षमा कर. ती तयार नव्हती, परंतु डॉक्टर हे बायबल वाचत असल्यामुळे त्यांना बायबलमधील अनेक उदाहरणं आठवली. त्याने त्या बाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रार्थना केली आणि तिला पवित्र आत्म्याकडून प्रेरणा मिळाली तिच्या नवऱ्याला क्षमा करण्यासाठी. तिच्या मनातली सूड भावना, तिरस्कार नवऱ्याविषयी तिने काढून टाकला हळूहळू आणि तिचा आजार, किडनीचा आजार बरा झाला. आणि म्हणूनच क्षमादान आणि आजार मुक्ती यांचा निकटचा संबंध आहे. देवाची आज्ञा पाळल्याने मनुष्याला क्षमा होत असते. तो सार्वकालिक जीवनाचा वारसदार होतो. क्षमा न करण्याच्या वृत्तीमुळे तो माणूस स्वतः खंगत असतो, स्वतःचं नुकसान करत असतो. आपण आमच्या बापा ह्या प्रार्थनेमध्ये सतत म्हणत असतो, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. फक्त ही प्रार्थना बोलण्यासाठी नाही तर कृतीत आणण्यासाठी आहे, असं ख्रिस्ताने आपल्याला बजावून वारंवार सांगितलेलं आहे. आज अनेक संतांनी याचा अनुभव घेतलेला आहे. दुसऱ्यांना त्यांनी क्षमा केली. मी तुमच्या पुण्यामध्ये काही उदाहरण ठेवत आहे. पोप जॉन पॉल दुसरे जे संत पदावर पोचलेले आहेत, त्याने आपल्या मारेकऱ्याला त्याच्या जवळ जाऊन अगदी मनापासून क्षमा केली आणि त्याने संतांचा अनुभव घेतला.
ग्लॅडस स्टेन हिनं आपल्या पतीला आणि 2 कोवळ्या मुलांना जिवंत जाळल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली आणि जीवनामध्ये ती आनंदी जीवन जगू लागली. प्रिय बंधूंनो, मदर तेरेसा ज्या आता संत बनलेल्या आहेत, त्या दारोदारी भिक्षा मागत गेलेल्या असताना अनाथ मुलासाठी एक मनुष्य त्यांच्या झोळीमध्ये थुंकतो. ती त्यांना क्षमा करते आणि त्यांना सांगते, हे तुम्ही माझ्यासाठी दिलं, परंतु माझ्या अनाथ मुलासाठी तुम्ही आता काहीतरी द्या. आणि त्यांना क्षमा केल्यानंतर प्रिय बंधूंनो, तिला भरपूर मदत मिळाली आणि तो माणूससुद्धा तिचा अनुयायी बनला, ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केला. क्षमा केल्यानंतर प्रिय बंधूंनो किती चांगले फायदे होतात याचा अनुभव आपण सुद्धा जीवनामध्ये घेतला असेल आणि घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला प्रेरणा देत आहे. ही प्रेरणा आपण का नाकारावी? प्रभू येशू ख्रिस्ताने जीवनामध्ये गणित मांडलेलं आहे. पेत्र येशूला सांगू लागला, मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला सांगतो 7च्या 70 वेळा. प्रिय बंधूंनो, मानव हे व्यवहारिक गणित पाहत असतात, परंतु परमेश्वर हा आध्यात्मिक गणित चोखाळत असतो आणि तो आपल्यापुढे मांडत असतो. कशासाठी? तर आपण त्याचं अनुकरण करण्यासाठी. 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा क्षमा करण्यासाठी. प्रिय बंधूंनो, समेट घडून आणण्यासाठी जशा पायऱ्या आहेत, तसं क्षमादान देण्यासाठी आपल्याला अगदी प्रेमळ अंतःकरणाची, प्रेमळ हृदयाची, प्रेमळ मनाची अत्यंत जरुरी आहे. ही गरज परमेश्वरच पूर्ण करणार आहेत. आजच्या बलिदानामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. 7 वेळा नव्हे तर 7च्या 70 वेळा क्षमा करण्यासाठी परमेश्वरी अंतःकरण आपल्याला लाभावं म्हणून विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आमेन. बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, यामुळे त्याच्या पदाचे मुलाचे कल्याण हो. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही आणलेली ही दानं तुझीच आहेत. तुझ्या ख्रिस्त सभेचे हे समर्पण स्वीकार आणि या समर्पणास आमच्या तारणाचा, क्षमादानाचा संस्कार बनव, साक्रामेंट बनव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया, ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा,
आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य आणि तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने हातात भाकर घेतली, पुन्हा तुझे आभार मानले. ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतोनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर आणि तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं. पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित
व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधकरणांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्यदानाची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. प्रभो, तुझं माझ्या आत्म्यात यावास इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, जी भाकर मी तुम्हाला देणार आहे ते माझं शरीर आहे, ती जगाच्या जीवनासाठी आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ह्या ख्रिस्त संस्कार
विधीद्वारे आमचं तारण कर आणि तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा तू मानवजातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजासाठी आम्हाला भरपूर पाऊस पाणी दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो. कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते, आम्हा पापांसाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. आशीर्वाद दे आम्हाला. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.